दरम्यान हनुमान मंदिराला मिळालेल्या नोटिशीला आता स्थगिती मिळालेली आहे। मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित झाल्याची घोषणा मंगलप्रभात लोढांनी केली आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या महाआरती आधीच या स्थगितीची आता घोषणा करण्यात आली आहे। आता त्यासोबतच मंदिरामध्ये नित्यपूजा आरती आता ही सुरू राहील असं देखील लोढांनी सांगितलंय। रेल्वे मंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर या स्थगितीची घोषणा करण्यात आली आहे। नोटिशीला स्थगिती मिळाल्यावर आदित्य ठाकरे कशासाठी महाआरती करणार असा देखील आता सवाल उपस्थित केला जातोय। तसंच ठाकरेंच्या हिंदुत्वातील हवा भाजपने काढली का असे देखील आता सवाल या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। मी आणि आमचे अध्यक्ष आशिष शेलारजी आणि विश्व हिंदू परिषदचे आणि बजरंग दलचे सर्व नेते स्वतः अश्विनी वैष्णव साहेबांशी बोलले। जे स्थानिक जे जनरल मॅनेजर आहे मीना साहेब त्याच्याशी बोलले। काल एक प्रतिनिधी मंडळ विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या रेल्वेचे सर्व अधिकाऱ्यांना भेटला होता विटीमध्ये आणि त्याने काल आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे। आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता, काय एक नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता। आज हे फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे। आता मंदिरचा काय होणार नाही, मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू रहना है। अभी जब स्टे हो गया तो किसकी महाआरती करेंगे? वो जब ऑर्डर स्टे हो गया तो राजनीति करना कर सकते, पर अभी ऑर्डर स्टे हो गया तो क्या क्या महाआरती करेंगे? आता कसा राजनीति करायची? तर मंदिरचा काय होणार नाही, मंदिर इथेच उभा राहणार आहे। आम्ही तुमच्या सर्वांसमोर ते विश्व हिंदू परिषदचे लोक आम्ही आणि जे कोणी मंदिर में आस्था रखतात सर्वांना शब्द देतो। दरम्यान आज सकाळपासून नेमकं काय काय घडलंय पाहूयात। काल उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा ऐरणीवर आला। आदित्य ठाकरेंची आज संध्याकाळी दादरच्या मंदिरात महाआरती करण्याची घोषणा झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।